फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 31 आपण आज बघत आहोत. ठीक आहे. तर आपला आजचा पहिला प्रश्न बघा कोणता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला आहे? तर बघा याचं उत्तर काय येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी 2018 मध्ये जे आहे तर याला दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. तर बघा 2018 मध्ये मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको असेंबलचा भाग म्हणून उच्च न्यायालयाच्या इमारतीला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. ठीक. प्रश्न बघा आपला दुसरा. हात दाखवून अवलक्षण या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर बघा या म्हणीचा योग्य अर्थ असणार संकट ओढावून घेणे, म्हणजे स्वतःहून संकट ओढावून घेणे, तेव्हा ही जी म्हण आहे त्याचा हा अर्थ होतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा आपला. जानेवारी 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या महिला न्यायाधीशांची नियुक्ती मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे. ठीक आहे. तर बघा न्यायमूर्ती 10 जानेवारी 2026 रोजी मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स. ही इज डॅश डॅश ऑनेस्ट एम्प्लॉय ऑफ द कोर्ट. ठीक आहे. तर इथं आपल्याला बघा काय विचारलेलं आहे, तर याच्यामधून कोणता आर्टिकल याच्यामध्ये येणार आहे? तर बघा इथे जे दिलेलं आहे ते ऑनेस्ट आहे, म्हणजेच इथे जो आहे एच जो आहे आणि त्याचा प्रोनाउन्स आपण ऑनेस्ट म्हणून करतो, म्हणजेच ओ म्हणून करतो. ओ म्हणून आपण त्याचा प्रोनाउन्सिएशन करतो. तर ओ काय असतो? ओ जो असतो तो एक व्होवल असतो. ठीक आहे. आपल्याला सगळ्या माहिती, म्हणजे तो एक स्वर असतो. ठीक आहे. तर त्यानुसार एन हे जे आहे आपलं आर्टिकल याच्यासाठी येणार आहे. ठीक आहे. प्रश्न बघा आपला. सिलेक्ट द कलेक्टिव्ह नाउन अ डॅश डॅश ऑफ जजेस वॉज अपॉइंटेड टू हिअर द केस. ठीक आहे. तर कलेक्टिव्ह नाउन आपल्याला विचारलेला आहे. तर जजेस जे असतात, ग्रुप असतो, त्याला काय म्हणतात? ठीक आहे. तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? त्याला बेंच म्हणतात. काय म्हणतात त्याला? बेंच. ठीक आहे. तर टीम कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये प्लेयर्स असतात त्यांचा जो संघ असतो, म्हणजे मराठीमध्ये संघ म्हणतात, त्यालाच टीम म्हणतात. हियर्ड कशाला म्हणतात? हियर्ड म्हणजे कॅटल्स, म्हणजे जे गुरं वगैरे असतात त्यांचा जो ग्रुप असतो त्याला हियर्ड म्हणतात. आणि पॅक म्हणजे काय? पॅक म्हणजे वुल्फ्स, म्हणजेच लांडगे किंवा कार्ड्स जे असतात त्याचा जो असतो त्याला पॅक असं म्हणतात. ठीक आहे. तर याच्यासाठी काय ना, जजेस जे असतात त्यांच्या ग्रुपला म्हणतात बेंच. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक ए जे आहे ते याचं उत्तर असतं. पुढचा प्रश्न आपला बघा. महाराष्ट्र सरकारने सक्षम स्किल सेन्सेस हे भारतातील पहिले AI आधारित कौशल्य सर्वेक्षण कोठे सुरू केले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी बँड्रा मुंबई येथे ते सुरू केलेले आहे. ठीक. तर बघा महाराष्ट्राची माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री डॉक्टर आशिष शेलार यांनी कोठे ते चालू केलं आहे? बँड्रा येथील RD नॅशनल कॉलेजमध्ये सर्वेक्षणाचं जे आहे ते उद्घाटन केलं आहे. ठीक आहे. चा प्रश्न बघा. गटात न बसणारा शब्द. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, ते 4 आपल्या कॉम्प्युटरशी रिलेटेड शब्द दिलेले आहेत. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर आणि प्लॉटर. तर बघा कीबोर्ड, माऊस, स्कॅनर हे जे सगळे आहे हे आहेत इनपुट डिव्हाइस, पण प्लॉटर जो आहे तो एक आउटपुट डिव्हाइस आहे. तर प्लॉटर म्हणजे काय? तर बघा, तर प्लॉटर जे आहे ते एक आउटपुट डिव्हाइस आहे. मोठे नकाशे वगैरे प्रिंट करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि बाकीचे सगळे जे आहे ते इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आपला. मेगाबाईट म्हणजेच MB किती किलोबाईट म्हणजे KB असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक याचा येणार आहे 1024 KB, म्हणजेच 1 मेगाबाईट होतो. ठीक आहे. 1 MB जसं मी सांगितल्याप्रमाणे 1024 KB असतात. 1 GB म्हणजे 1024 MB. ओके. KB मिळून MB तयार होतो आणि 1024 MB मिळून 1 GB तयार होतो. तर हे काय संगणक मेमरीमध्ये वापरले जातात. ठीक आहे. 9वा प्रश्न बघा आपला. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार नागरिक माहिती मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात? तर याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी कलम 6. ठीक आहे. कलम 6 नुसार तुम्ही जो आहे माहिती मिळवण्यासाठी लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अर्ज करू शकतात. कलम 6 नुसार, कलम 6(1) नुसार. लक्षातचा प्रश्न बघा आपला. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट प्रेपोजिशन. द जज प्रिसाइडेड डॅश डॅश द हिअरिंग. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय विचारलंय, प्रेपोजिशन कोणतं येणार आहे या खाली जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधून? तर याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक बी ओव्हर. ठीक आहे. तर बघा जज जे आहे ते सुनावणीचे काय करतात? नेतृत्व, एखाद्या गोष्टीचं मीटिंगचं नेतृत्व करणे हा शब्द येतो. ठीक आहे.
ॲट कधी वापरला जातो? तर ॲट जेव्हा यूज करतात, लोकेशन आपल्याला कशा संदर्भात सांगायचं असेल, तर तेव्हा ॲट हे यूज करतात. तर बघा, ओव्हर हे काय एक पूर्वपद आहे. कारण प्रिसाईड ओव्हर हे एक वाक्यांश क्रियापद आहे, ज्याचा अर्थ बैठक, समारंभ किंवा सुनावणीचे प्रभारी असणे किंवा निर्देशित करणे असा होतो किंवा नेतृत्व करणे असा सुद्धा होतो. ठीक आहे. तर बघा, आपले महत्त्वाचे असे प्रश्न जे आहेत ते झालेले आहेत. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.